देवानं काय चोरायला सुरुवात केली होती? दही, दूध, लोणी हे सगळं चोरी करायचं आणि सोबतच्या गोपाळांना खाऊ घालायचं. मामा, सोबतच्या गोपाळांना तर ठीक आहे, देवानी वानरांना सुद्धा खाऊ घातलं. ऐका महिला मंडळी, कृष्णानं वानर बोलवायचे आणि वानरांना सुद्धा खाऊ घालायचं. का खाऊ घालायचं त्यामागं कारण सांगितलं शास्त्रकारांनी. राम अवतारामध्ये ज्या वानरांनी साथ दिली, देव म्हणले अरे तेव्हा फक्त झाडाचा पाला खाला आणि समुद्राचं खारं पाणी पिऊन तुम्ही माझ्यासाठी युद्ध केलं त्या राक्षसांसोबत. तेव्हा काही मला तुम्हाला खायला देता आलं नाही, पण आता तुम्हाला दही, दूध, तूप खाऊ घालतो या. म्हणून देवानं वानरांना सुद्धा खाऊ घातलं, वानरांना सुद्धा. आज आपल्याला बरंच कथेमध्ये पुढे जायचंय. कृष्ण खोड्या करतोय. काही काही गवळणीला राग येतो कृष्णानं चोरी केली गे. काही गवळणींना राग येतो त्यांना घरी चोरी केल्यावर. पण काही गवळणी वाट पाहायच्या कृष्णानं कधी माझ्या घरी येतो की, कधी येतो की घरी. याच्या माग प्रत्येक कथेमाग रूपक आहे बरं का. रूपक म्हणजे काय असतं, कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीवरून एक दुसरा भाव सांगायचा असतो. एक गवळण वाट पाहते, घरामध्ये वाट पाहते. ती काय म्हणते? बैसले मी होते रंग महानी, आरसे लाविले चार, आरसे लाविले चार. हरी माझा देवा माझा मंदिरी कधी या, देवा माझा मंदिरी कधी या. कृष्ण मंदिरी कधी या. ऐका या गवळणीमध्ये वर्णन केलं, हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल. मंदिरी म्हणजे काय हो? काही जण अर्थ सांगतात मंदिरी म्हणजे देवा माझ्या घरी कधी या, पलंगी मी केली सेज फुलांची परिमळ सुगंध घ्या. पण याच्यातला जो गभितार्थ भाव असा आहे, देव आपल्या हृदयामध्ये आला पाहिजे. आरसे लाविले चार. आरसे कोणते लावले? चार वेदांचे चार आरसे लावले. चार वेदांचे चार आरसे लावले.
अजून एक गवळण नाही, गोड गवळण आहे. कोणती? हरिया हो माझे मंदिरी, नाही कोणी दुसरे हरी. हरिया हो या गवळणीमध्ये पण सांगितलं क्रोध सासरा. सगळ्या गवळणी नाही म्हणतायत, सगळ्या जर म्हणल्या तर भजन जास्त होईल आणि लोकांना वाटेल मग भजनच चाललंय कथेमध्ये, दणदणच वाजायले नुसतं. हा ऐका, त्याच्यामुळं कथा देखील झाली पाहिजे. या गवळणीमध्ये सांगितलं क्रोध सासरा गेला दोरी, दंभ सासरा गेला दोरी. ते आशा, माया, ममता, मोह मनातले सगळे दूर निघून गेले ना, मग देवाला बोलवायचं असते माय. हा, या हृदयामध्ये मनामध्ये देव येतो, पण कधी येतो? तुमचं मन रिकाम झाल्याशिवाय. ऐका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये भरलेला कचरा, अहंकार, काम, क्रोध, लोभ हे सगळं रिकाम करत नाहीत, तोपर्यंत देव तुमच्या मनामध्ये येत नाही. हा, तुमच्या मनामधली माया, संसाराविषयीचा मोह, लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना हे जोपर्यंत निघून जात नाही, देव तोपर्यंत मनामध्ये येत नाही. हा, म्हणून देवाला जर बोलवायचं असेल तर आधी मनात भरलेला आपला कचरा रिकामा करावा लागेल. त्याला कचराच म्हटलं साधू संतांनी. फलकट तो संसार म्हटले, आणि संसारातलं फलकट जमा झालेला कचरा हा जोपर्यंत आपण मनातला काढत नाही, तोपर्यंत देव आपल्या स्वप्नात सुद्धा येत नाही. स्वप्नात सुद्धा. चला, खोड्या वाढल्या, एक एक खोडी, एक गवळणीच्या घरी नंबरच लावून टाकला. या गवळणीच्या घरी आज, उद्या त्या गवळणीच्या, असं करत करत सगळ्या गावाला त्रासून गेल्या सगळ्या गवळणी. आणि गवळणी सगळ्या आल्या यशोदेकडं, आणि यशोदेला म्हटल्या, यशोदे कृष्णाशी सांगावे, यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी रहावे, रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे. यशोदे कृष्णाशी सांगावे. आवाज थोडासा कमी यायला तर रोजच्या पेक्षा काहीतरी बंद आहे, काही मशीन वगैरे. गोकुळी रहावे का जावे. यशोदे, तुझ्या कृष्णाला सांग काहीतरी. एवढा त्यानं वैताग आणलाय आम्हाला, असं वाटतं गाव सोडून जावं काय की. गाव सोडून, एक जणानं तर गाव सोडायचं ठरविलं. हा, टोमकी त्यानं काय केलं, बैलगाडी झोपली आणि बायकोला म्हणला, चल बस म्हणला, आता आपल्याला गोकुळ सोडूनच जायचं. या कृष्णानं एवढा म्हणजे वैताग आणलाय, आता थांबायचं नाही म्हणलं, आपल्याला गोकुळामध्ये थांबायचं नाही. मॉनिटर मध्ये थोडा थोडा वाढवून द्या, थोडासा कमी वाटतोय मला बरं का, थोडासा अपुरा वाटतोय, आणि थोडासा इको ठेवा बोलताना. हॅलो हॅलो ची हॅलो. त्यानं बैलगाडी झोपली आणि बैलगाडीमध्ये बायकोला बसवलं. पण कृष्णानं जर समजा असं एकेकाला जाऊ दिलं असतं तर गाव रिकामं झालं असतं ना. हा, कृष्णाचा हेतू हा कोणाला गावातून पळवून लावण्याचा नव्हता, एक लक्षात घ्या. कृष्ण हा उत्तम संघटक होता, त्याला संघटक, एक उत्तम नेता होता. नेत्याचं काम काय असतं, आपल्या कार्यकर्त्यांना धरून ठेवणं. बरोबर, त्याने संघटना तयार केली होती. संघटन जर शिकायचं असेल तर कृष्णाच्या चरित्रातून शिका, समाजकार्य शिकायचं असेल तरी देखील कृष्णाच्या चरित्रातून शिका, आणि राजकारण देखील जर शिकायचं असेल तरी कृष्णाच्या चरित्रातून शिका. हा, राजकारण सुद्धा एवढा कृष्णाचं चरित्र, म्हणून म्हणतो मी एवढं सोपं नाही समजणं, फार अवघड आहे. तो भगवान योगेश्वर कृष्ण आहे. कृष्ण त्यानं काय केलं, बैलगाडी झोपली, बायकोला बसवलं आणि गेला, गावाच्या बाहेर गेला गोकुळाच्या. आणि यमुनेच्या जवळ जवळ आल्यावर त्याची बायको म्हणली, अहो तहान लागली, पाणी आणा की.
तहान लागली, पाणी आणा. कळशी होती जवळ, ती कळशी नवऱ्यानं घेतली त्या गवळ्यानं, आणि गवळणीला सांगितलं त्याच्या बायकोला, हे बघ तो फार मायावी आहे, हे बैलाचा कासरा धरून ठेव, मी आत्ता जातो आणि आत्ता पाणी घेऊन येतो. यमुना थोडीशी लांब होती आणि झाडी, दाट झाडी होती. नवरा गेला, बैलगाडीचा कासरा, बैलाचा कासरा धरून बसली ती बायको त्याची, ती गवळण. कृष्णाला जेव्हा कळालं, त्यानं तिच्या नवऱ्याचा वेश धारण केला. अहो ते ज्यानं हे जग निर्माण केलं त्याला कोणाचं रूप धरता येणार नाही का? त्यानं तिच्याच नवऱ्याचं रूप धरलं मामा, आणि हातात कळशी भरून आणली लगेच पाण्याची ती घागर, आणि म्हणला, हे बघ पी पाणी, आता पाणी पी, आणि हे बघ ते फार छली आहे, ते माझ्यासारखंच रूप धरून येईल बरं का, तुला फसवील. कोण म्हणायलाय? कृष्णच म्हणायलाय. तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन आलेला, आणि त्यानं आण म्हणला कासरा इकडं. त्या बायकोला पाणी प्यायला दिलं आणि त्यानं फिरविली बैलगाडी गावाकडं. वापस जायचं म्हणला, पाहून घेऊन म्हणला त्याच्यासोबत. तितक्यात तिचा खरा नवरा आला पाणी घेऊन, आणि सांगायला त्या बायकोला, अगं ते कृष्ण आहे, त्याच्यावर भरोसा ठेवू नको, तुझा खरा नवरा मी. झोपलं दोघांचं भांडण तिथंच, दोघांचं भांडण झोपलं, कृष्णाचं आणि त्या गवळणीच्या खऱ्या नवऱ्याचं. ते खरा नवरा शरण आला, मारामारीला. ऐकते का ते? चोरून दही दूध खालेलं 4 गावचं फिरून माझ्यासारखं. हा ते ऐकते का भांडणाला? ते म्हणला, चला मग आता नंदबाबाकडे. भांडण गेलं नंदबाबापाशी, आणि ते जे खरा तिचा नवरा होता का नाही, ते हातापाया पडू लागला. म्हणला, नंदबाबा अहो मीच खरा नवरा आहे या गवळणीचा, आणि तो जो आहे का नाही तो कृष्ण आहे, नाटकी तुमचंच पोरग आहे ते. कृष्ण सुद्धा असा हात जोडून म्हणू लागला, नंदबाबा त्याचं काय ऐकू नका, तेच नकली आहे. नंदबाबाच्या लक्षात आलं, बापाला आपलं पोरग कळत नाही. बाप बाप होता हे आखेर. नंदबाबा हे बघा म्हणले, ही जी उंच वाड्याची भिंत दिसायली की नाही, या भिंतीवर जायचं, आणि त्या उंच 2 मजली वाड्याच्या भिंतीवरून खाली उडी मारायची. ज्याची उडी पडली ती बायको, बैलगाडीत त्यालाच. ही बायको, ही गवळण, आणि ती बैलगाडी त्याची. म्हणला नकली मायावी कृष्ण एकच उडी मारली, गेला वरच्या मजल्यावर त्या बिल्डिंगच्या त्या माडीच्या, आणि उडी मारायच्या तयारीत ते जे खरा नवरा होता की नाही त्या गवळणीचा, त्याचे तर हातपाय जिरले. असंच बसलं ते. नंदबाबा म्हणले, काय रे तुला जायचं नाही का उडी मारायला? नाही म्हणला नंदबाबा, बायको गेली, बैलगाडी गेली तर गेली. म्हणला मग पाय मोडून घेऊ का? गेली तर गेली बायको. तरी म्हणला मीच खरा नवरा आहे हो म्हणला तिचा. नंदबाबा म्हणले, हे बघ कृष्ण जोपर्यंत वर चढून बसलेला आहे की नाही, तोपर्यंत ही तुझी बैलगाडी तुझी बायको घे आणि पळ इथून पटकन. हा